नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात लोकसभेची रणधुमाळी। दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावल्या। अमरावतीमध्ये अमित शहा, राहुल गांधी तर प्रहारच्या बच्चू कडूंचं शक्ती प्रदर्शन, तर पवार आणि उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। माफी मागायचीच असेल तर पीडित शेतकरी कुटुंबियांची मागा। अमरावतीच्या सभेतून अमित शहांचा पवारांवर निशाणा। पवारांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची माफी मागावी असाही टोला। शरद पवारांनी ऐकवलं मोदींचं 2014 मधलं भाषण। मोदींनी इंधनाचे दर कमी करतो सांगून आश्वासन पाळलं नाही आणि आज आम्हाला शिव्या देतात। शिव्या द्या, पण 10 वर्षात काय केलं ते सांगा। शरद पवारांची टीका। मोदींची राजवट हुकुमशाहीकडे चालली आहे। केजरीवालांना, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली। सामान्य माणसाच्या अधिकारावर गदा आणली जाते। मोदी पहिले पंतप्रधान आहेत जे देशाचा विचार करत नाहीत। शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। शरद पवार यांनी विदर्भावर अन्याय केला, त्यामुळे त्यांनी पूर्ण विदर्भाची माफी मागावी। अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका। मोदी सरकारनं शिवसेनेच्या सातबारावर गद्दाराचं नाव लिहिलं। शेतकरी म्हणतात उद्या आमच्याही सातबाऱ्यावर दुसऱ्याचं नाव लिहितील। उद्धव ठाकरेंची टीका, तर भाजपला 400 पार जागा घटना बदलण्यासाठी हव्यात अशी ही टीका। निवडणुकीनंतर शिंदेंचं अस्तित्व महाराष्ट्रामधून संपेल, संजय राऊतांचा दावा। आमची भूमिका पटत असेल तर पुढे काहीही होऊ शकतं। TV9च्या मुलाखतीतून शरद पवार गटासाठी अजित पवारांकडून अप्रत्यक्षपणे दारं खुली। भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकणारा अजित पवार नाही। माझं काम रोखठोक, लेचापेचा नाही। रात्री 9 वाजता TV9 मराठीवर अजित पवारांची ही संपूर्ण महामुलाखत।